नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स याच्यासाठी जी काही पदांची संख्या आहे ती आता जाहिरात सुधारित होऊन आलेली आहे आणि 468 पदांवरून आता या ठिकाणी ह्या जागा झालेल्या आहेत 510। तर भरघोस अशा जागांची वाढ इथं करण्यात आलेली आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठी। ओके, आणि याची पात्रता काय आहे तर ते माहिती आपल्याला ज्या विद्यार्थ्यांचं बीकॉम बीबीए आणि बीबीएम झालेलं आहे असे विद्यार्थी यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत। सो त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या ठिकाणी अर्ज केलेला नाहीये त्यांनी हा अर्ज लवकरात लवकर करून घ्यायचा आहे, कारण अशी ही जी संधी आहे ही संधी परत परत अशा पद्धतीने येत नाही मित्रांनो। तर या ठिकाणी सुधारित जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे एससीबीसी प्रवर्गातून अर्ज करण्याचा पर्याय या ठिकाणी आता मंजूर करून या ठिकाणी दिलेला आहे। तर लवकरच याची लिंक सुरू होते एससीबीसी या प्रवर्गामध्ये आणि आपल्याला जी काही शुद्धीपत्रक या ठिकाणी दिलेलं आहे महावितरणच्या माध्यमातून इथं आपण बघू शकता कनिष्ठ सहाय्यक लेखा याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स। तर जाहिरात क्रमांक आहे 05/2023 म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये ही जाहिरात पहिल्यांदा त्या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेली होती। इथे आपल्याला सांगितलेलं सुद्धा आहे की डिसेंबर 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता 20 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती। मात्र या ठिकाणी काय झालेलं आहे की सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरता म्हणजे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जे आहे ज्याला आपण एससीबीसी असं संबोधतो, साधारणपणे जे विद्यार्थी त्या ठिकाणी मराठा कॅटेगरीला बिलॉंग करतात आणि ज्यांच्याकडे काय आहे एससीबीसीचं सर्टिफिकेट आहे किंवा ज्यांनी काढलेलं आहे किंवा ज्यांना मिळू शकतं, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र प्रवर्ग या ठिकाणी या जाहिरातीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तो म्हणजे एससीबीसी आणि याच्यासाठी जागा सुद्धा स्वतंत्रपणे अलोकेट करण्यात आलेल्या आहेत। जवळपास या ठिकाणी आपण बघू शकता की 50 जागा एससीबीसी प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। तर शासन नियम या ठिकाणी मंजूर झालेला आहे एससीबीसी साठी 26 फेब्रुवारी 2024 रोजी। ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला पदांचा जो काही तपशील आहे तो या ठिकाणी दिसते, बघून घ्या। काय सांगितलं की पदसंख्या अनुसूचित जातीसाठी आहे 74, अज साठी आहे 55, वि जा अ 17 जागा आहेत, भ ज ब 9 जागा, भ ज क 19 जागा, भ ज ड 19 जागा। त्याच्यानंतर आहे एक मिनिट, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे विमा प्र साठी आहे 6 जागा, इमा व साठी आहे 119 जागा। तर इथपर्यंत लक्षात घ्यायचं आहे की मागच्या तुलनेमध्ये मागे जी जाहिरात प्रकाशित झाली होती त्या तुलनेत या ठिकाणी आलेल्या याची जी काही पदसंख्या आहे ती निश्चितच जास्त आहे। ओके, आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी किती आहेत जागा 50 आहेत। आ दु ग म्हणजे ईडब्ल्यूएस जे आहे तर त्यांच्यासाठी आहे 51 आहेत आणि ओपन साठी आहेत 91, म्हणजे या दोन ठिकाणी जागा कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मागच्या तुलनेत। ओके, परंतु 468 वरून डायरेक्ट किती झालेलं आहे हे आता 510 एवढं झालेलं आहे। तर अशी जाहिरात लवकर परत येईल की नाही सांगता येत नाही, तर चांगली एक अपॉर्च्युनिटी आहे आणि हे या ठिकाणी बाकीचे तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे। अनाथ लोकांसाठी या ठिकाणी 5 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। ओके, त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी एकूण 25 जागा राखून ठेवण्यात आलेल्या आहेत। पुढे बघा काय सांगितलं की अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गातील प्रवर्गाचा विकल्प सादर करणे। ओके, विकल्प सादर करणे तसेच सदर उमेदवारांकरता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे। आता या ठिकाणी कोणी नव्याने अर्ज करायचा आहे, पहिली गोष्ट अशी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही काहीच अर्ज केलेला नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही संधी उपलब्ध झालेली आहे। आणि दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीमधून अर्ज केलेला होता किंवा ज्यांनी ईडब्ल्यूएस मधून अर्ज केलेला होता
तर त्यांच्यासाठी विकल्प काय देण्यात आलेला आहे, तर यांच्यासाठी विकल्प देण्यात आलेला आहे तो म्हणजे SEBC लक्षात घ्यायचा आहे. ओके, सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. तर ओपन कॅटेगरी असलेले विद्यार्थी किंवा EWS मध्ये असलेले विद्यार्थी ज्यांच्याकडे SEBCचं सर्टिफिकेट आहे किंवा ज्यांचं सर्टिफिकेट SEBCचं निघू शकतं, फक्त अशाच विद्यार्थ्यांसाठी हा SEBCचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ओके, तर यामध्ये पुढे सांगितलेलं काय आहे, तर 27 फेब्रुवारी 24च्या द्वारे जे काही निर्णय किंवा आदेश जारी करण्यात आलेला होता, सदर मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव, खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबत विकल्प सादर करणे आवश्यक आहे. तर ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी लिंकच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे, लिंक देण्यात येणार आहे. तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काय करायचं आहे, म्हणजे एडिटचा ऑप्शन देऊन SEBC करायचं आहे. परंतु हे कोणी करायचं आहे, ज्यांच्याकडे SEBC सर्टिफिकेट आहे. ज्या लोकांनी ऑलरेडी या ठिकाणी काय केलेलं आहे, इतर प्रवर्गातून अर्ज केले असतील, समजा कोणी OBC केलं असेल की कोणी SC ST, तर त्यांनी वेगळं काहीही करायचं नाही आहे. त्याच पद्धतीनं आपला अर्ज त्या ठिकाणी ठेवायचा आहे. ओके, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग याचा दावा करण्याकरता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. म्हणजे एखाद्याने SEBC मध्ये जर आता केलं असेल, अगोदर त्यांनी काय EWS मधून केलं असेल, तर EWS मध्ये कॅन्सल होईल आणि SEBC मध्ये ते ग्राह्य धरले जाईल. पुढे बघा, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग याचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS चा लाभ अनुज्ञेय होणार नाही. दुसरी गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, एकतर तुम्ही EWS मध्ये करायचं किंवा SEBC मध्ये करायचं आहे. ॲट अ टाइम तुम्हाला दोन्ही प्रवर्गातून अर्ज करता येणार नाहीये. तर जी लोक EWS मध्ये अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेला होता आणि ज्यांच्याकडे आता SEBCचं सर्टिफिकेट आहे, त्यांनी EWS to SEBC असं करायचं आहे. ज्या SEBC प्रवर्गातील उमेदवारांनी EWS प्रवर्गामध्ये अर्ज भरले आहेत त्यांनी खुल्या अथवा SEBC प्रवर्गाचा विकल्प भरणे बंधनकारक आहे. ओके, अन्यथा अशा उमेदवारांची विकल्प न भरता EWS प्रवर्गातून निवड झाल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल. हा सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्यायची आहे. ओके, पुढे बघा काय सांगितलं की SEBC उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणे वयामध्ये शीतलक्षमता देण्यात येणार आहे. म्हणजे रिलॅक्सेशन त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्यामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरता वयाधिक ठरल्याने अर्ज करू शकले नाहीत अशा उमेदवारांनाही नव्याने अर्ज करण्याकरता संधी देण्यात येत आहे. म्हणजे ओपनसाठी किती होती, 30 होती, +2+2चा बेनिफिट देण्यात आलेला होता. अशा पद्धतीने 32 होतं, बरोबर. आता SEBC मध्ये काय आहे, तर SEBC मध्ये 35 आहे, +2 आहे, म्हणजे 37 आहे. असे विद्यार्थी सुद्धा आता काय करतात, जर SEBC मिळालं असेल तर अर्ज करण्यासाठी इलिजिबल आहे. पुढे बघा, SEBC उमेदवारांबरोबरच इतर प्रवर्गातील जे उमेदवार अर्ज सादर करू शकले नाही त्यांनाही अर्ज करण्याकरता मुदतवाढ देण्यात येईल. तर मुदतवाढ या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि ही जी आपली वेबसाईट आहे www.mahadiscom.in या वेबसाईटवर ही लिंक URL लिंक या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अजून हा ऑप्शन काही सुरू झाला नाही, होईल लगेच लवकरच सुरू. ओके, सबब SEBC उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडून प्राप्त करून घेण्याची कार्यवाही करावी. सो त्याच्यामुळे ज्यांनी SEBCचं सर्टिफिकेट घेतलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर तर ते सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. याच्यासोबतच नॉन क्रिमिलियर सुद्धा, म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास असलेलं, बरोबर, म्हणजे आय थिंक 7 लाख रुपये 8 लाख रुपये असं काहीतरी आहे ते. तर त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न, 8 लाख रुपये असेल, त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे, म्हणजे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट तुमचं त्या ठिकाणी निघेल. आणि कास्ट सर्टिफिकेट कोणतं, SEBCचं. पुढे बघा, SEBCचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्यासाठी विहित करण्यात येणाऱ्या अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे. तसेच सदर उमेदवारांकडे सन 23-24 अथवा 24-25 या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे म्हणजे नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करताना आवश्यक राहणार आहे. म्हणजे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट सोबत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत ही जाहिरात व्हॅलिड आहे किंवा
अर्ज प्रक्रिया भरणं सुरू आहे तोपर्यंत किंवा त्या दरम्यान तुमच्याकडे असलेलं सर्टिफिकेट हे व्हॅलिड असलं पाहिजे, नाहीतर मी नंतर काढतो असं चालणार नाही. ओके. सदर पदाच्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक 29 डिसेंबर 2023 असा राहील. हे सुद्धा एक महत्त्वाची कंडिशन सांगितलेली आहे, लक्षात घ्या. जे विद्यार्थी नव्यानं अर्ज करू इच्छिणार आहेत त्यांनी हे बघणं गरजेचं आहे की आपली जी काही वयोमर्यादा आहे, एज लिमिट आहे आणि शैक्षणिक अर्हता आहे, म्हणजे तुमचं जे काही BCom BBA आणि BMS जे झालेलं आहे ते कोणत्या डेटचं असलं पाहिजे, तर 29 डिसेंबर 2023च्या पूर्वीचं असलं पाहिजे. ठीक आहे, 29 डिसेंबर 2023 याच्या अगोदर असलं पाहिजे. जे विद्यार्थी याच्या नंतर पासआउट झालेले आहे, डिसेंबर 2023 नंतर पासआउट झालेले विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल नाहीये, ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे. पुढे बघा, SCBC प्रवर्गातील उमेदवारांकरता उच्चतम वयोमर्यादेमध्ये 5 वर्ष शिथिलता देण्यात येत आहे. म्हणजे 5 वर्षाचं त्यांना काय आहे, रिलॅक्सेशन आहे आणि 2 वर्ष +2चा बेनिफिट त्यांना असणार आहे. ते बघितलं आपण, म्हणजे किती 30 प्लस त्या ठिकाणी 5 + 2 अशा पद्धतीने 37. ठीक आहे. पुढे बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की माननीय उच्च न्यायालयामध्ये हे एक रिट याचिका त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर हे जनरली सगळ्याच जाहिरातीमध्ये तसं असतं, याबद्दल काही अडचण नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. पुढे बघा, आता एज लिमिट ॲज ऑन 29 डिसेंबर 2023. एज लिमिट कधी बघायचं आहे, 29 डिसेंबर 2023 रोजीची एज लिमिट बघायची आहे. ओपन किंवा अनरिझर्व कॅटेगरीसाठी 30 इयर्स, परंतु जो गव्हर्नमेंटचा जिअर आहे 3/3/23चा त्याच्यामध्ये +2चा बेनिफिट देण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे +2 आपण ॲड केलेला आहे. 32 इयर्सपेक्षा वय जास्त नसलं पाहिजे. कधी 29 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचं वय जो की ओपन किंवा अनरिझर्व कॅटेगरीचं आहे त्याचं वय 32 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे. सिमिलरली बॅकवर्ड क्लासेस जे आहे इन्क्लुडिंग EWS आणि SCBC त्यांच्यासाठी किती आहे, 37 इयर्स. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमेनसाठी आहे 47 इयर्स. त्याच्यानंतर जे मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन आहे त्यांच्यासाठी 37 इयर्स आहे. पर्सन्स विथ डिसॅबिलिटी यांच्यासाठी 47 इयर्स आहे आणि ऑर्फनसाठी आहे 37 इयर्स. आणि शेवटी जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहेत, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट म्हणजे जे या ठिकाणी MSCBचे जे कर्मचारी आहेत, जे काम करतात त्या ठिकाणी, तर त्यांच्यासाठी मात्र वयाची 57 वर्ष या ठिकाणी आहे. ओके, 57 वर्ष, कारण पुढे किमान 3 वर्ष त्यांनी काम केलं पाहिजे म्हणून ते 57 आहे. ओके, तर 57 वर्ष त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर एज लिमिट क्रायटेरिया सगळ्यांच्या लक्षात आला असेल. पुढे बघा, परीक्षेचं स्वरूप परीक्षा होणार आहे, सरळ सेवा आहे, एकच परीक्षा आहे, इंटरव्ह्यू नाही आहे. सो त्याच्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सुरुवातीला पगार जरी कमी असला, म्हणजे साधारणतः 20,000 रुपये पहिल्या वर्षी पर मंथ आहे, दुसऱ्या वर्षी 21,000 रुपये आहे, तिसऱ्या वर्षी 22,000 रुपये पर मंथ आहे. अशा पद्धतीने ही 3 वर्ष झाल्यानंतर तुमचा पगार त्या ठिकाणी किमान 55,000 प्लस होतो, लक्षात घ्या. ओके, 3 वर्षानंतर 55,000 प्लस पगार होणार आहे. आणि ज्यांचं PG आहे यांचे 1,000 पहिल्या वर्षी वाढणार आहेत, म्हणजे इकडे 21,000, इकडे 22,000, इकडे 23,000, म्हणजे MCOM असेल, MBA असेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं. तर सुरुवातीला पगार जरी कमी असला तरी 3 वर्षानंतर पगार चांगला होणार आहे आणि 3 वर्षानंतर तुम्ही परमनंट एम्प्लॉई या ठिकाणी होणार आहात, ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे. तर सरकारी नोकरी आहे आणि परमनंट आहे. ओके, एक परीक्षा होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न यावर विचारण्यात येणार आहे 110 मार्कांसाठी. तर टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेजमध्ये कॉमर्स रिलेटेड जे काही विषय आहे, अकाउंटिंग, कॉस्टिंग, GST, बिझनेस लॉ, कंपनी लॉ, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, तर हे सगळे विषय त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. याच्यावर किती प्रश्न आहेत, 50 प्रश्न. त्याच्यानंतर टेस्ट ऑफ रिझनिंगवर 40 प्रश्न आहेत 20 मार्कांसाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर 20 प्रश्न आहेत 10 मार्कांसाठी. आणि मराठी भाषा जी आहे, मराठी लँग्वेज, त्याच्यावर 20 प्रश्न आहेत 10 मार्कांसाठी. अशा पद्धतीने टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 130 आहेत आणि मार्क्स आहेत आपले 150. ओके, आणि या 150 मार्कांचं कन्व्हर्शन हे 100 मध्ये होणार आहे. ओके, लक्षात आलं. तुम्हाला या ठिकाणी कंपोजिट टाइम किती आहे, 120 मिनिट, म्हणजे 2 तास आहेत. तर 150 प्रश्न सोडवण्यासाठी 2 तास आहेत. आणि ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा आपल्याला दिलेल्या सेंटरवर कम्प्युटराइज होणार आहे, म्हणजे कम्प्युटरवर होणार आहे, ज्या पद्धतीने आपण IBPS बँकिंगच्या परीक्षा वगैरे देतो ऑनलाईन. ठीक आहे,
तर अशा पद्धतीची ही परीक्षा होणार आहे। सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे? 110 मार्क लक्षात घ्या प्रोफेशनल नॉलेजला आहे। तसे सगळेच विषय महत्त्वाचे आहे, परंतु त्याच्यातही प्रोफेशनल नॉलेज आपल्या विषयाशी संबंधित हा घटक आहे। तर म्हणूनच आपण काय केलेलं आहे की ऑलरेडी आपलं बुक मार्केटमध्ये लॉन्च झालेलं आहे। आपण आपलं प्रोफेशनल नॉलेज या घटकाच्या तयारीसाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला IBPS TCS पॅटर्न या ठिकाणी दिसेल, महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट, कॉमर्स अँड अकाउंटन्सीचा जो थिअरीचा पार्ट आहे तो सगळं आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे। ऑलरेडी हे पुस्तक आपलं मार्केटमध्ये लॉन्च झालेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी भरभरून त्याला असा प्रतिसाद दिलेला आहे। ओके, आणि दुसरी एक नवीन गोष्ट म्हणजे MCQचं बुक आपलं मार्केटमध्ये या ठिकाणी लॉन्च झालेलं आहे। थिअरीच अभ्यास केल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर की आम्हाला आता प्रॅक्टिस पाहिजेत, MCQs पाहिजेत, तर त्याच्यासाठीच मग आपण आता हे बुक स्पेशली MCQ साठी लॉन्च केलेलं आहे, ज्या माध्यमातून तुमची परीक्षाभिमुख एक्झाम ओरिएंटेड तयारी यामध्ये होणार आहे। 2000+ MCQs याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत। ओके, सो 2000+ MCQs प्रोफेशनल नॉलेज महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स हे पुस्तक तुम्हाला येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत, जसं की कॉमर्समध्ये होणारी UGC नेट सेट परीक्षा आहे, त्याच्यानंतर अकाउंट्स ऑफिसरच्या परीक्षा आहेत, MIDC मध्ये म्हणा किंवा इतर सेंट्रल लेव्हलच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणा, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सुद्धा ज्युनियर अकाउंटंटच्या भरती आलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। पुढे येणाऱ्या ZP, MIDC, सिडको, CBSE, कोशागारे याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तर फुल कव्हरेज आहे प्रोफेशनल नॉलेजचं, टॉपिक वाईज MCQs विथ आन्सर्स याच्यामध्ये दिलेले आहेत, थिअरी बेस्ड आणि प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन्स आहेत, आणि TCS IBPS पॅटर्ननुसार क्वेश्चन डिफाईन करण्यात आलेले आहे। या पुस्तकाची किंमत 2000+ MCQच्या पुस्तकाची MRP जी आहे मित्रांनो ती आहे 280 रुपीज, 280 रुपीज आहे। परंतु तुम्हाला हे पुस्तक एकदम नॉमिनल चार्जेसमध्ये घरपोच मिळणार आहे, ते फक्त 205 रुपयामध्ये। ओके, विथ पोस्टल चार्जेस तुम्हाला 205 रुपयामध्ये हे मिळणार आहे। तर हे एवढा मोठा डिस्काउंट घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की फ्युचर बुक सेंटर जे आहे पुणे, तर फ्युचर बुक सेंटर हे याचं पब्लिकेशन आहे 9130332055। ओके, 9130332055 हा जो नंबर आहे, या नंबरवर तुमचं नाव आणि संपूर्ण पत्ता व्हॉट्सअप करायचा आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच नंबरवर काय करायचं आहे 205 रुपयाचं पेमेंट करायचं आहे, आणि त्याचा पेमेंट झाल्याचं जे काही स्क्रीनशॉट आहे तो या ठिकाणी शेअर करायचा आहे। हे पुस्तक तुम्हाला तुमची ऑर्डर कन्फर्म झाल्यानंतर पुढच्या 3 ते 6 दिवसामध्ये घरपोच त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल। ओके, तर अतिशय महत्त्वाचं असं हे पुस्तक आहे, ते तुम्ही घेऊ शकता, आणि त्या माध्यमातून आपली जी काही परीक्षा आहे ती परीक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने पास होऊ शकता। दुसरी गोष्ट म्हणजे आपली बॅच सुद्धा या ठिकाणी आपण ऑलरेडी लॉन्च केलेली आहे। प्रोफेशनल नॉलेज 110 गुणांची जी तयारी आहे, तर त्या तयारीसाठी इथे तुम्हाला पाहायला मिळेल की 150+ व्हिडिओ लेक्चर्स या ठिकाणी आहे। ओके, प्रत्येक व्हिडिओ साधारणतः एक 40 ते 45 मिनिटांचा आहे। यासोबतच तुम्हाला याच्या PDF नोट्ससुद्धा अवेलेबल आहेत, डाउनलोड करून तुम्ही त्या झेरॉक्स करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे फ्री टेस्ट सिरीज याच्यासोबत अवेलेबल आहे। ओके, जवळपास 12 टेस्ट आपण या ठिकाणी सॉल्व करून घेतोय, तर हे सुद्धा तुम्हाला महत्त्वाची ठरणार आहे। यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आपल्या प्ले स्टोअरला जायचं आहे, आणि प्ले स्टोअरला जाऊन प्रवीण कड क्लासेस हे ॲप डाउनलोड करायचं आहे। ते डाउनलोड केल्यानंतर महावितरण हा जो कोर्स आहे तो कोर्स त्या ठिकाणी जॉईन करायचा आहे। फी अतिशय माफक आहे, 1800 रुपये या ठिकाणी तुम्हाला त्याची फीज मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 110 मार्काची परिपूर्ण तयारी तुमची होणार आहे। काही अडचण असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता। ओके, 8788167249 बॅच रिलेटेड आणि अभ्यासाच्या रिलेटेड कॉल याच्यावर करायचा आहे। ओके, आणि पुस्तक जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठीचा कॉल 9130320055 9130332055 याच्यावर करायचा आहे फ्युचर पब्लिकेशनला। ओके, तर इथे आपण थांबूयात, आणि तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्या विचारू शकता, तुमच्या शंकांचं नक्कीच निरसन केलं जाईल। सो थँक्यू, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन। थँक्स अ लॉट।